अंगारक संकष्ट चतुर्थी इतकी महत्त्वाची का असते? संकटे दूर करण्यासाठी उपाय, घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खास उपाय, गणपती बाप्पांची कृपा मिळवण्याचे सोपे मार्ग. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट हा एक खूपच खास दिवस आहे, कारण या दिवशी आहे अंगारक संकष्ट चतुर्थी. होय मित्रांनो, आपल्या संस्कृतीत चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचा दिवस असतो, पण अंगारक चतुर्थी थोडी वेगळी असते, कारण ही मंगळवार येते आणि हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असं म्हणतात की या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि उपाय बाप्पा लगेच ऐकतात, विघ्न दूर करतात आणि जवळजवळ आपली सर्व संकटे पळवून लावतात. अंगारक चतुर्थीचं महत्त्व काय? तर या दिवशी गणपती बाप्पा आणि मंगल ग्रहाचं विशेष योग जुळतो. मंगल ग्रह म्हणजेच पराक्रम, आत्मविश्वास आणि अडचणींवर मात करण्याची ताकद. त्यामुळे हा दिवस आपल्या आयुष्यातील अडथळे, कोर्ट कचेरीचे प्रश्न, आर्थिक अडचणी आणि घरातील तणाव कमी करण्यासाठी उत्तम असतो. तर या अंगारक चतुर्थीच्या दिवशी नेमकं काय करावं? सोपे आणि प्रभावी उपाय आपण आता जाणून घेऊयात. नंबर 1. सकाळी लवकर उठून स्नान करून बाप्पाला लाल फुलं, लाल फळं आणि मोदक अर्पण करा. लाल रंग मंगलाचा रंग आहे, तो बाप्पाला प्रसन्न करतो. नंबर 2. बाप्पाला ओम गंग गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. शक्य असेल तर तांब्याच्या वाडग्यात पाणी घेऊन बाजूला ठेवा आणि मंत्र जप झाल्यावर ते पाणी घराच्या 4ही कोपऱ्यात शिंपडा. या प्रभावी उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. नंबर 3. अंगारक चतुर्थीला गाईला गुळ, हरभरे किंवा लाल गाजर खाऊ घाला. हे केल्याने मंगल दोष हा कमी होतो आणि लक्ष्मी देखील आपल्या घरात स्थिर राहते. नंबर 4. संध्याकाळी बाप्पाच्या समोर दीप लावा आणि गुळ मोदकाचा नैवेद्य जरूर अर्पण करा. या दिवशी शक्यतो मीठ कमी खा आणि व्रत पाळा. नंबर 5. गरजूंना लाल कपडे, गुळ किंवा मोदक दान करा. हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. अंगारक चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हे खास उपाय नक्कीच करा. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील देवाऱ्यामध्ये एक लाल रंगाचा कपडा ठेवा आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती बसवा. माता लक्ष्मीजींचं श्रीयंत्र किंवा कमळाचं फूल बाप्पांच्या जवळ ठेवा. शक्य असल्यास दिवसभर घरामध्ये गणपती मंत्राचं कीर्तन किंवा भजन हे वाजू द्या. घरामध्ये सकारात्मक स्पंदनं यामुळे वाढतात. अंगारक संकष्ट चतुर्थी हा दिवस इतका खास का असतो? सामान्य चतुर्थीपेक्षा अंगारक चतुर्थीला केलेली पूजा ही अनेक पटींनी फलदायी मानली जाते. म्हणूनच आपल्याला हा दिवस फुकट घालवायचा नाही. अगदी छोटासा उपाय जरी केला तरी त्याचा परिणाम हा दीर्घ काळापर्यंत राहतो. तर मंडळी, उद्या 12 ऑगस्ट अंगारक चतुर्थी थोडा वेळ बाप्पांसाठी काढा. हे उपाय नक्कीच करा आणि बघाच, तुमच्या घरामध्ये आनंद, समाधान आणि संपन्नता ही आपोआप येईल. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.